UPSC CSAT 2023 या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला आहे. 85 गुणिले 87 गुणिले 89 गुणिले 91 गुणिले 95 गुणिले 96 ला 100 ने भागले तर बाकी किती उरेल? पहा कसं करायचं हा. 85 गुणिले 87 गुणिले 89 गुणिले 91 गुणिले 95 गुणिले 96 भागिले 100. तर काय करायचं? वर्षांचे गुणाकार स्वरूपात मांडायचे. 85 घेणार 17 5 85 17 गुणिले 5 87 29 त्रिक 87 गुणिले 89 ही मूळ संख्या आहे 91 13 7 91 95 19 5 95 गुणिले 96 24 चौक 96 भागिले 100. 100 म्हणजे आपण कडे बरोबर म्हणू 25 100. कसं करा फक्त सुट्टे करा आता. आता पहा इकडे 5 आला इथे पण 5 आहे. पण 100 आहेत. 100चे आपण नाव असे मांडू 5 गुणिले 5 गुणिले 4 मांडू. 5 5 25 100. आता बघा बरे ह्या 5 ला हा 5 निघून गेला. ह्या 5 ला हा 5 निघून गेला. गुणाकार आहे. आपण कुठे घालू शकतो आकडा. 4 ला 4 निघून गेले. संपूर्ण निघून गेले. सगळेच आकडे निघून गेले. म्हणजे पूर्ण भाग बसला. याचं काय झालेलं आहे? पूर्ण भाग बसलेला आहे. म्हणजे इथे आपला प्रत्यक्ष गुणाकार करायची गरज नाही. फक्त याचे अवयव पाडायचे, याचे अवयव पाडायचे, जेवढे आवश्यक तेवढे पाडायचे. परत जास्त अगदी पूर्णपणे अवयव पाडायची गरज नाही. जेवढे पडले तेवढे पाडायचे. आणि मग 5 ला 5 गेले, ह्या 5 ला तो 5 गेला, 4 ला 4 गेले. पूर्ण भाग बसला, बाकी शून्य आले. पूर्ण भाग म्हणजेच शून्य बाकी आली. म्हणजे अशा प्रकारे हा 5 आहे, येथे पण 5 आहे आणि येथे 96 संख्या 24च्या पाड्यात 24 चौक 96 आहे. म्हणजे आपल्याला टोटल जे उत्तर होणार आहे त्याला 100 ने भागा बसणार आहे. त्यामुळे हे 5 गेले, हे 5 गेले, तो 4 गेले, हे 5 ला 5 4 गेले. म्हणजे एकूण उत्तर काय आलं? बाकी शून्य आले पूर्ण भाग बसल्यामुळं. उत्तर आलं ए पर्याय.